नमस्कार, मी वैभवी ठाकरे अनअकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रहो, गेल्या काही दिवसांपासून आपण विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेत आहोत, जेणेकरून त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, विद्यार्थ्यांना त्यांच्या या क्षेत्रातले खाचखळगे कळावेत, प्रोत्साहन मिळावं आणि आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे, त्यांना आपले प्रयत्न हे एका योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही, हे तपासून पाहता यावं या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. आणि आजच्या आपल्या या टॉपर्स टॉकमध्ये आपल्यासोबत आहेत ज्यांना राज्यसेवा, गट ब, गट क आणि वनसेवा अशा विविध परीक्षांचा मुलाखतीपर्यंतचा अनुभव आहे आणि 2019च्या राज्यसेवा परीक्षेतून त्यांची नायब तहसीलदारपदी निवड झालेली आहे. अशा सावनेर तालुका नांदगाव जिल्हा अमरावती येथील प्राजक्ता बारसे मॅम, नमस्कार. नमस्कार. नायब तहसीलदारपदी निवड झाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप खूप धन्यवाद तुमचं. आणि आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये खूप स्वागत. थँक्यू अनअकॅडमी. मॅम, तुमचं बालपण कुठे गेलं, तुमचं संपूर्ण शिक्षण कुठे झालं आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? मी आहे ती मूळची सावनेर मधलीच, जे तुम्ही माझा ग्रामीण विभागातला जन्म आहे. सावनेर 5 ते 6,000 पॉप्युलेशनचं माझं गाव आहे. तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. माझं अगदी बालवाडीपासून तर 10वी पर्यंत जे शिक्षण आहे ते पूर्ण माझ्या गावातच झालंय. म्हणजे जिल्हा परिषद शाळा होती तिथे 5वी पर्यंत शिक्षण झालंय आणि नंतर मग श्री संत बालवामन महाराज येथे 10वी पर्यंत शिक्षण झालंय. आणि नंतर मग ठरवलं की आता 10वी नंतर काय करायचं, तर मग नंतर अमरावती गाठलेला. आणि पाठीशी जर भौगोलिक कौटुंबिक पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर घरी आई, बाबा, मोठी ताई आहे, एक भाऊ आहे आणि सर्वात लहान मी. माझी ताई ही ANM आहे. भाऊचा सुद्धा माझा DED वगैरे डिप्लोमा झाला आहे. तर अशी एकंदरीत शैक्षणिक पार्श्वभूमी माझ्या आई वडिलांनी आम्हा तिघा भावंडांना उपलब्ध करून दिली आणि तसाच प्रवास गाठत आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि आणखी आपण या विषयावर बोलूच प्रवासाबद्दल, तर मग अशी चर्चा होईलच आपली. स्पर्धा परीक्षांकडे वळायचं कसं ठरवलं मग? परत विचारा प्रश्न. स्पर्धा परीक्षांकडे वळायचं कसं ठरवलं? हा, आफ्टर 10th नंतर मी पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती इथून मी माझा डिप्लोमा कम्प्लीट केला आणि त्यानंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथेच आहे, कम्प्युटर सायन्स. त्याच्यामधून मी माझं 2015 साली कम्प्लीट केलंय पूर्ण ग्रॅज्युएशन. आणि माझ्या घरी अशी पार्श्वभूमी नव्हतीच कोणी, की कुणी क्लास 1 ऑफिसर असेल किंवा क्लास 2 असेल, क्लास 3 पण असेल. म्हणजे पूर्ण ग्रामीण विभागात पूर्ण मजुरी करणारा वर्ग आहे. माझे आई वडील आता सुद्धा मजुरी करतात, शेती करतात. आणि अगोदर मला असं माहितच नव्हतं की अशा पोस्ट आहेत ते MPSC मार्फत निवडल्या जातात. म्हणजे असे मोठे मोठे स्वप्न लहान असताना माहितच नव्हतं की आपण हे करू शकतो किंवा बनवू शकतो. आणि नंतर मग खेडेगावातून बाहेर निघाल्यावर असं कळायला लागलं की MPSC नावाची एक गोष्ट आहे आणि त्या माध्यमातून लहान म्हणजे गरीब कुटुंबातली मुलं सुद्धा बाहेर येऊ शकतात, प्रशासनात जाऊ शकतात. आणि अगोदर मी बघितलेलं होतं की माझे आई वडील जे आहेत तर तहसीलला कामं पडतात किंवा मग इतर काही पोस्ट आहेत तर त्याचा प्रभाव आपल्यावर पडायला लागतो. तर असा प्रभाव तो माझ्यावर होताच. आणि नंतर मग इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर मी 1-2 सेशन अटेंड केले. आमच्या अमरावती विभागातून पहिले IAS मॅडम होत्या, भाग्यश्री बानायत मॅडम. त्यांचा खूप जबरदस्त प्रभाव माझ्यावर पडलेला होता. तेव्हा वाटायला लागलं की म्हणजे काहीतरी विशेष असेल या प्रशासनात. तर नंतर मग मी सरांना पण भेटले आणि नंतर ग्रॅज्युएशन नंतर मग मी विचार केला की आपणही या प्रवाहात पडायला काही हरकत नाही. त्यावेळी बराचसा माझा जो ग्रुप होता इंजिनिअरिंगचा तो बऱ्यापैकी कॅम्पसमध्ये सिलेक्ट झाला. तेव्हा मला सुद्धा असं वाटायचं की आपण आपला निर्णय चुकतो की बरोबर ठरतो. तेव्हा थोडी हिंमत केली आणि या क्षेत्राकडे मी वळली. आणि ते कुठेतरी वाचलेलं होतं की प्रवाहाच्या विरुद्ध कामगिरी कराल तर उत्तम उत्तम प्रशासक व्हाल किंवा उत्तम व्यक्ती व्हाल. म्हणजे वेळ लागेल परंतु तुम्ही काहीतरी वेगळं करण्याची हिंमत ठेवा, तर तोच प्रयत्न इथपर्यंत येऊन आता थांबलेला आहे. त्यावेळी तुम्ही घेतलेला निर्णय आज तुमचा सफल झालेला आहे. हो. तुम्ही जसं म्हणालात की आई वडील मोलमजुरी करतात, आजही ते शेतात जातात. तर ह्या येस. एकंदरीतच परीक्षा दरम्यानची आर्थिक गरज तुम्ही कशी भागवत होता?
खरं तर अशी आर्थिक चणचण अशी मुळीच भासली नाही कधी. कारण माझी दीदी आहे ती एएनएम आहे. माझे आई बाबा आहेत. परंतु त्यांनी कधीच असं पैशांची कमी पडू दिली नाही किंवा मग घरात असेल परंतु शिक्षणाची जी मंदी आहे ती कधीच अनुभवली नाही मी. आणि कधीही त्यांनी म्हणजे असा जर मी पैसे मागितले तर त्यांनी जास्तच मला प्रोव्हाइड केलं. तर मी असं म्हणू शकेन नाही की खूपच चणचणीतून किंवा गरिबीतून खूपच कष्टाने मी दिवस काढले. आणि दुसरी गोष्ट अशी की मला माहिती होतं की आपल्या घरचे हे जे एमपीएससी हे जे क्षेत्र आहे तर ही आर्थिक जास्त रिक्वायरमेंट नाहीये या क्षेत्राला. म्हणजे मिडल क्लास मधला व्यक्ती असेल किंवा एकदम पुअर असेल किंवा एकदम हायर क्लास असेल तर हे तीनही कॅटेगरी मधली मुलं ह्या क्षेत्रात अभ्यास करू शकतात. कारण बेसिक काय आहे फक्त तुम्हाला सेल्फ स्टडी करणं आहे आणि लायब्ररी जर असेल तर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि गायडन्स तर आपल्याला इच्छा तिथे मार्ग अशाप्रमाणे आपल्याला कुठेही मिळू शकेल. म्हणजे आपण जर जेन्युइनली जर आपण अभ्यास करायचा ठरवला ना तर हजारो मार्ग आपल्याला मिळतील असं मला वाटतं. आणि इथूनच मग मी मार्ग काढायला सुरुवात केली. म्हणजे जसं माझं ग्रॅज्युएशन झालं आणि मी अमरावतीतच होते तेव्हा मला कळलं की नाही प्री आय एस ट्रेनिंग सेंटर अमरावती ही संस्था आहे. तेव्हा मला कळायला लागलं की एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, ओपन असेल, ओबीसी असेल तर गव्हर्नमेंटने आपल्याला हा प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय की अशी मुलं प्रशासनात यावी आणि त्यांना कुठलीही आर्थिक चणचण भासू नये, लायब्ररीची सुविधा व्हावी. आणि तेच लक्षात घेऊन मग मी माझा थोडा मूलभूत अभ्यास थोडा झालेला होता आणि तो फॉर्म मी भरला. आणि योगायोगाने म्हणा किंवा परिश्रमाने म्हणा तो तिथे माझा नंबर लागला आणि माझी तिथून लिंक लागली की नाही आपल्याला हा उत्तम मार्ग आहे. आपण घरी जास्त त्रास न देता किंवा कुठल्याही गोष्टीत न पडता आपण हा प्रवास निरंतर चालू ठेवू. आणि नंतर मग 2017 मध्ये प्री आय एस ट्रेनिंग सेंटर नागपूरला पण नंबर लागला आणि तिथून माझा असाच प्रवास चालू होता. मी घरी बिलकुल पैशांची डिमांड केली नाही. तिथूनच स्टायपंड मिळायचे, तिथेच लायब्ररी असायची, तिथेच मॉब मिळाला. आणि खरं तर सर्वात जास्त वाटा या ट्रेनिंग सेंटरचाच आहे असं मला वाटतं. अर्थात आता तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही प्री आयएस ट्रेनिंग सेंटर नागपूरला होतात, अमरावतीला होतात. काही काळासाठी यशोदा पुणे येथे होतात. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणेला होतात. तर ह्या एकंदरीतच गव्हर्नमेंटच्या ज्या संस्था आहेत, तिथे प्रवेश घेण्याची प्रोसिजर काय असते आणि तिथे एकंदरीत कशा पद्धतीने विद्यार्थ्यांकडून अभ्यासाची तयारी करून घेतली जाते, याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय माहिती सांगाल? हां. तर हे जर बेसिक सांगायचं झालं तर मुख्य गोष्ट ही युपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये मुलांचा जो प्रशासनात वाटा आहे तो वाढावा त्यासाठी ही रिक्वायरमेंट आहे. म्हणजे महाराष्ट्रात असे 5 ते 6 केंद्र आहे. अमरावती आहे, नागपूर आहे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि यशदा आणि पुण्याची सीईसी नावाचे एक डिपार्टमेंट आहे तिथे सुद्धा अशी तयारी करून घेतली जाते. परंतु आपल्यासारखी जी मुलं आहेत सर्वसाधारण तर त्यांचा बेसिक अगोदरच अभ्यास झालेला असतो आणि आपल्याला गरज असते फक्त ती इन्व्हायरमेंटची की कुठे आपल्याला छान इन्व्हायरमेंट मिळेल. तर मग अशा पद्धतीने ते जेव्हा फॉर्म निघतात म्हणजे आता जर साधारणतः जून जुलै मध्ये जर युपीएससी ची प्रिलिम्स असेल तर अगोदरच्या वर्षी शेवटी फॉर्म निघतात. तर ते आपण आपल्याला माहितच पडतं की नाही आता फॉर्म निघालेले आहे आणि पर्टिक्युलर सिलेबस दिलेला असतो. महाराष्ट्र लेवलचं करंट अफेअर असतं किंवा मग कंट्री लेवलचं असतं तर ते आपण लक्षात ठेवायचं थोडं. सीसॅट पण त्यातच असतं आणि तिथून मग फॉर्म भरल्यानंतर आपण डिस्ट्रिक्ट वाईज पेपर होतात. तर मग तिथे गेल्यानंतर पेपर झाल्यानंतर मग 15 ते 20 दिवसांनी मग लिस्ट लागते आणि त्यामध्ये आपल्याला निवडून यायचं असतं. म्हणजे तिथे एंट्रन्स क्लिअर होण्यासाठी पण आपला मूलभूत बेसिक अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. आणि तिथे निवड झाल्यानंतर तर मग समोरचे सगळे प्रश्न आपले मिटून जातात. म्हणजे कमीत कमी 8 ते 9 महिने आपल्याला कुठेच बघायचं काम नाही. म्हणजे जर तुमच्यामध्ये जर क्वालिटी असेल तर गव्हर्नमेंट तुम्हाला तळ हातावर उचलून धरतं. तर अशा प्रकारची ती गोष्ट आहे आणि त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. आणि म्हणजे बहुतेक मुलांना ही गोष्ट माहिती नसते. उगाच आपण इकडे तिकडे प्रवाहात वाहत जातो. परंतु तसं न करता अशा जर गोष्टींचा लाभ घेतला तर त्याला पुरेपूर फायदा होऊ शकतो आपल्याला. प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेण्यासंदर्भातली खूप छान माहिती तुम्ही विद्यार्थ्यांना दिलेली आहे. आता आपण तुमच्या एमपीएससीच्या प्रवासाकडे येऊया. तुम्हाला राज्यसेवा आणि गट ब अशा दोन्ही परीक्षांचा मुलाखतीपर्यंतचा अनुभव आहे.
तर येस, राज्यसेवा येस. आणि गट ब या दोन्हीतल्या परीक्षेचा साधारणतः फरक कसा असतो आणि तो फरक ओळखून विद्यार्थ्यांनी कसं प्रिपरेशन करावं? अ, इथे जर माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर एमपीएससी फॉरेस्टचा इंटरव्ह्यू मी दिला आहे. म्हणजे 2दा मला अनुभव आहे त्याचा. तर ही राज्यसेवेची प्रिलिम्स थोडी वेगळी आहे आणि फॉरेस्टची प्रिलिम्स थोडी फरक पडतो. पण कारण राज्यसेवा आणि गट ब म्हणजे कंबाईन बद्दल बोलतो. अच्छा, अच्छा. हां. हो, त्यावर पण आपण बोलूयाच. हो, चालेल. राज्यसेवेची प्रिलिम्स आहे तर ती 400 मार्क्स आहेत आणि कंबाईनची जी प्रिलिम्स आहे ती 100 मार्क्स आहेत. आणि मी तुम्हाला अगोदर ज्याप्रमाणे सांगितलं की मी नागपूरला होते त्यावेळेस म्हणजे 2016ला अशी परिस्थिती होती की एकही प्रिलिम्स निघाली नाही. कारण तेव्हा अभ्यास असा पुरेपूर नव्हता आणि थोडी इंटेन्सिटी पण कमी होती या फील्डची. म्हणजे आपण जसं म्हणतो हौशे गवशे नवशे सगळे या फील्डमध्ये येतात. तर तशाच प्रकारे झालं की नाही ठीक आहे एमपीएससी कुणी पण करतं, कुणीही सहज पास होऊन जाईल. एवढं काय अवघड असतं तर ते असं वाटायचं 2016 मध्ये. परंतु जेव्हा नागपूरला प्रवेश घेतला तेव्हा कळायला लागलं की आपण किती पाण्यात आहोत. तर मग तिथून थोडा अभ्यास वाढायला लागला आणि 2017 ते 18 मध्ये जवळपास पूर्ण पूर्व परीक्षा मी क्लिअर झाले. म्हणजे एसटीआय असेल, पीएसआय असेल, एएसओ, एक्साईजची आणि फॉरेस्टची पण. तिथून थोडा कॉन्फिडन्स वाढायला लागला की नाही आपण सुद्धा प्रिलिम्स क्लिअर करू शकतो. मेन्स थोडं डोक्यात नव्हतं पण प्रिलिम्स क्लिअर झाली याचाच खूप आनंद होता. कारण म्हणजे तेव्हा वाटायचं की ही पण खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, अचिव्हमेंट आहे. तर तसं झालं आणि फक्त ही एमपीएससी राज्यसेवेची प्रिलिम्स निघाली नव्हती. बाकी सगळ्या प्रिलिम्स होत्या. मग 100 मार्क्स आणि 1 तास. मग तिथे मग बाकीचे जे काही माझ्या मैत्रिणी होत्या तर त्यांना विचारलं मी की कसं काय मॅनेज करायचं बाबा एवढं. म्हणजे 60 मिनिट आणि 100 प्रश्न म्हणजे धड 30 सेकंद पण मिळेना एका प्रश्नाला. तर मग ते टेक्निक आहे किंवा त्यांचे अनुभव आहे. तर अशामधून आपण त्या चुका दुरुस्त केल्या आणि तिथे मला अगदीच म्हणजे खरोखर फायदा झाला आणि मग मी सगळ्या मेन्सला क्वालिफाय झाले. आणि फॉरेस्टची जर मेन्स आहे तर त्यामध्ये प्रिलिम्स आहे त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश आहे. तर मग ती काही जास्त अवघड नाही. परंतु मग तेच फॉरेस्टचा प्रिलिम्सचा जो अभ्यास आहे तो आपल्याला मेन्सला कामी पडतो इकडे. म्हणजे जो पेपर असतो तर तिथे आपण तो म्हणजे उपयोगी करू शकतो. आणि 2018 मध्ये नंतर मी परत प्रिलिम्स दिली एमपीएससीची आणि ती पण काही अगदीच थोड्या मार्कांनी माझी प्रिलिम्स ती राहून गेली. म्हणजे तेव्हा मला आणखी वाटलं की नाही फक्त मेन्स वगैरे आपण ह्या एसटीआय पीएसआयच्या देऊ शकू परंतु हे पण निघणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि 2019 ची प्रिलिम्स क्लिअर झाले नंतर मग मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर मग आज इथे नायब तहसीलदारला हा प्रवास थोडा म्हणजे इथपर्यंत सध्याचा थांबलेला आहे. अच्छा. तुम्ही मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला, की तुम्ही यशोदाला होत्यात, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मध्ये होतात. तर ज्यावेळी या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी ग्रामीण भागातून पुण्यात येतात, तर पुण्यातला येस. एकंदरीतच झगमगाट बघता त्यांना कुठेतरी बावचळल्यासारखं होतं आणि त्याचा हो, हो. परिणाम त्यांच्या अभ्यासावर होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तर तुम्ही हा ग्रामीण आणि शहरी डिफरन्स कसा कोप अप केला आणि तुमच्या तयारीवर फोकस केला? खरं सांगायचं तर थोडी घाबरले होते अगदीच. म्हणजे जेव्हा मी यशोदाला प्रवेश घेतला तेव्हा पहिल्यांदा मी पुण्यात आले होते. आणि यशोदामध्ये आल्यानंतर मग ती काय म्हणतो आपण तो फरक जाणवला आपल्याला की शहरी फरक, ग्रामीण फरक, ते लाईफस्टाईल असेल किंवा सगळ्याच पद्धती खाण्यापिण्याच्या पद्धती, राहण्याच्या पद्धती किंवा अभ्यासाच्या पद्धती असेल आणि आपली अभ्यासाची सुद्धा पद्धत वेगळी असू शकते. तर अगोदर मला टेन्शन आलेलं की आपण कसं ऍडजस्टमेंट करून घेऊया. परंतु मग असं वाटलं की नाही आई-बाबांनी एवढ्या कष्टांनी पाठवलं आपल्याला ऍडजस्टमेंट तर करावीच लागेल. आणि होत्या काहीतरी म्हणजे मैत्रिणी अशा 2-3 की त्यांनी सांभाळून घेतलं आणि मी पण थोडी हिंमत लावली की नाही आपल्याला करावंच लागेल. आणि ते यशोदा नावाचं असं इन्स्टिट्यूट आहे की तिथे तुम्हाला ती लायब्ररी, ते वातावरण, ते प्युअर ऑक्सिजन पण तिथे मिळते. म्हणजे शहरात असं मिळणं अवघड आहे. म्हणजे बघितल्याप्रमाणे किंवा त्या गोंधळात सुद्धा आपला मानसिक गोंधळ होऊ शकतो, आपलं आरोग्य खालावू शकतं. परंतु तिथे अशा कसल्याच प्रकारचा प्रॉब्लेम किंवा अडचण गेली नाही. तर तिथे मी ते मॅनेज करून घेतलं आणि नंतर मग 15 दिवसांनी, 1 महिन्यांनी अशी मला सवय झाली की नाही आपण इथे व्यवस्थित राहू शकतो आणि घराच्या दूर राहूनच आपला योग्य अभ्यास
होतो आणि ते जे प्रश्न असतात आपल्या घरचे असतात किंवा बाहेरचे असतात, तर या सगळ्या प्रश्नात न पडता आपण फक्त अभ्यासावर फोकस करायला पाहिजे आणि तो फोकस तिथे व्यवस्थित म्हणजे घडून आला आणि समोर अशी वाटचाल मग चालू झाली. अर्थातच म्हणजे कालांतराने तुम्ही त्या परिस्थितीला समरस होऊन गेलात. सुरुवातीला ॲडजस्ट करायचं असं मनाशी ठरवून पुढे तुम्हाला त्याची सवय झाली. बरोबर. 2017ला तुम्हाला तुम्ही एस-पी-आय आणि ए-एस-ओ म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर अशा 2 मुख्य परीक्षा दिल्या होत्या. तर येस. साधारणतः आयोगाकडून ह्या परीक्षांचं वेळापत्रक हे पुढे-मागेच असतं. तर तुम्ही बरोबरीनं हो, त्या हो. दोन्ही मुख्य परीक्षांचा अभ्यास कसा केला आणि त्यात काही कॉमन सिलेबस असतो का? त्याबद्दल विद्यार्थ्यांना काय माहिती सांगाल? अ, हे जे ज्यावेळी मी पेपर दिला त्यावेळी जो पहिला आता सध्या मेन्सचा जो पेपर आहे पहिला मराठी इंग्लिश तो कंबाईन आहे. परंतु त्यावेळी तसं नव्हतं. म्हणजे 2017ला मी प्रिलिम्स दिली आणि त्यानंतर माझी मेन्स होती. म्हणजे बऱ्यापैकी धावपळ झाली होती त्यावेळेस कारण पी-एस-आयचा पण मी पहिल्यांदाच मेन्स देणार होती. एस-टी-आयची पण पहिल्यांदाच मेन्स देणार होती आणि एस-ओची पण. तेव्हा मग मला असं वाटतं की एस-टी-आयचा मी पेपर अगोदर दिला. मग त्यासाठी इकॉनॉमिक्सचा जो एवढा मोठा बुक आहे, तर ते व्यवस्थित बारकाईनं वाचणं किंवा इकॉनॉमिक सर्व्हे असेल, बजेट असेल आणि त्यानंतर मग ए-एस-ओ साठी लक्ष्मीकांत असेल आणि कायदे आहेत पी-एस-आयचे, तर ते पण म्हणजे अनोळखीच होते ना, कारण पहिल्यांदा आपण ती मेन्स दिलेलीच नव्हती. तर आपल्याला पूर्ण ते वाचून घ्यायचे किंवा मग ते कलम पाठ करायचे असतील, तर मग ते थोडं टेन्शन आलेलंच होतं. परंतु मग मराठी इंग्लिशचा थोडा अभ्यास झाला होता, की नाही आपण तिकडे कसर भरून काढू असं मला वाटायचं त्यावेळी. परंतु मग तो पण अनुभव पाठीशी नव्हता खरं तर आणि माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं होतं, की नाही दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकायचं. परंतु ते खरं ठरलं नाही. म्हणजे जोपर्यंत आपल्या हातून चुका घडत नाही, तोपर्यंत आपण त्यातून बाहेर निघू शकत नाही. तर असा प्रकार त्यावेळी झाला आणि एस-टी-आयची सुद्धा जी फायनल रिझल्ट होता, तिथे सुद्धा काही म्हणजे थोडेच मार्क्स कमी पडले. 5 ते 6 मार्क्स आणि पी-एस-आयचा सुद्धा तसाच प्रकार घडून आला आणि मग नंतर 2018ला मी परत पी-एस-आयची एक्झाम दिली होती आणि तिथे शारीरिक चाचणीमध्ये माझा योग्य तो परफॉर्मन्स नाही झाला. त्यामुळे तो सुद्धा प्रवास तिथेच थांबला आणि मग 2019ला हे बाकीचं काहीही लक्षात न घेता मी फक्त राज्यसेवेवर कॉन्सन्ट्रेट केलं. तुमचा पी-एस-आयचा ग्राउंडचा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. अतिशय आता मला त्याबद्दल बोलायला थोडं म्हणजे अडकतच खरं तर कारण फॉरेस्टची मेन्स सुद्धा होती त्या 2018 मध्ये माझी आणि तेव्हाच माझा पी-एस-आयचा मेन्सचा निकाल लागला आणि असं डोक्यात नव्हतं खरं तर आपल्याला पी-एस-आयच बनायचं असते म्हणजे काही मुला मुलींचं टार्गेट असतं की आपल्याला पी-एस-आयच करायचंय परंतु त्यावेळी आम्ही सगळे बेरोजगार होतो. तेव्हा असं वाटायचं की नाही आपल्याला कुठलीही नोकरी लागली तरी आपण ते आनंदाने स्वीकारू कारण ते बेरोजगारीचा जो धब्बा होता तो काढायचाच होता आणि घरून सुद्धा असं थोडंसं वाटायचं की नाही आता आई बाबा आपल्याला काहीच म्हणत नाही की तुम्ही नोकरीवर लागा किंवा तू अभ्यास करतेय की नाही करत परंतु आपल्यालाच वाटायचं की नाही आता भरपूर दिवस झाले आणि आपल्या हातात काही ना काही असायला पाहिजे. पी-एस-आयचा मुख्यचा रिझल्ट लागला आणि समोर 1 ते 1.5 महिन्यांनी माझी फॉरेस्टची मेन्स होती. मग डोक्यात खूपच गोंधळ व्हायला लागला की मुलं एकतर म्हणजे करतात तेवढं पी-एस-आयचं आपल्यामुळे आपल्याच्यानं होईल काही असं एवढं आणि फॉरेस्टचा मेन्सचा सुद्धा बऱ्यापैकी अभ्यास बाकी होता. ती धावपळ करायची होती आणि म्हणजे ग्राउंड वगैरे तिथे मला म्हणजे बिलकुल असा अनुभव नव्हता. म्हणजे धावण्याचा, पळण्याचा ते गोळाफेक वगैरे असेल तरी पण सजेस्ट केलं माझ्या मैत्रिणींनी की नाही आपण द्यायला काही हरकत नाही. पी-एस-आयचा अनुभव म्हणजे झालं क्लिअर तर मग आयुष्याचं सोनंच होणार आहे आपल्या. ते फॉरेस्टच्या नंतर बघूया आपण जे काही होईल ते. म्हणजे सकाळचा जो भाग आहे तो मी इंटरव्ह्यू साठी आणि फिजिकल साठी राखून ठेवलेला होता आणि मग दुपारच्या वेळेला मी फॉरेस्टचा अभ्यास करायची. नंतर 15 दिवस मी ते फॉरेस्ट फिजिकल वगैरे केलं परंतु मेजर इंजुरी झाली मला गुडघ्याला वगैरे आणि
नंतर ते होईना असं झालं माझ्याच्यानं. मग मला थोडं असं वाटायला लागलं की नाही हे आपल्यासाठी नाही, आपण उगाचच पडलो का यामध्ये, तर ते थोडं वाटायला लागलं. आणि तरी पण मी थोडंफार चालू ठेवलं. आणि नंतर फायनल जो दिवस होता अमरावतीला फिजिकल चाचणी होती माझी, तिथे गेली मी. परंतु तो त्याचा म्हणजे व्यवस्थित प्रॅक्टिस न केल्यामुळे तिथे काही मला जमलं नाही. आणि तिथून अर्ध्यातूनच मग मी वापस आले. म्हणजे इंटरव्ह्यू देण्याच्या फुल तयारीत होते मी, परंतु ते फिजिकल म्हणजे जमलं नाही. त्यामुळे मग मला माघार घ्यावी लागली तिथूनच. आणि नंतर मग मी फॉरेस्टच्या मेन्सला क्वालिफाय झाले आणि तिथे मग मी परत इंटरव्ह्यू दिला. अरे मग जेव्हा 3-4 आता वर्ष बोला, इथे बोला. फिजिकल साठी सांगायचं तर तेच आहे की पूर्ण 100% आपला फिजिकल करायचं आहे. म्हणजे रनिंग असेल, वॉकिंग असेल किंवा मग ते गोळाफेक असेल, तर हे मनातून सुद्धा इच्छा पाहिजे आणि तेवढं आपण ते हार्डवर्क करायला पाहिजे. म्हणजे तुमचं डाएट असेल, तुमचं वेळापत्रक असेल, तर ते सगळं मॅनेज करून मग आपण ते साध्य करू शकतो या गोष्टी. अर्थातच म्हणजे वेळेवर होऊन जाईल अशी ती गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी आधीपासून नाही सराव करणं नाही. गरजेचं आहे. हो हो, नक्कीच. जेव्हा विद्यार्थी 3 ते 4 वर्ष या प्रवासात घालवतात, तर विशेषतः मुलींच्या बाबतीत एक कुटुंबाकडून किंवा अप्रत्यक्षरित्या समाजाकडून काही प्रश्न विचारले जातात, की हे असं येस. कधीपर्यंत चालणार? लग्नाचं काय? तर नक्कीच ह्या प्रश्नांना तुम्हालाही कुठेतरी सामोरं जावं लागलंच असेल. तर तुम्ही ही एकंदरीत परिस्थिती कशी हाताळली? पालकांचा विश्वास कशा पद्धतीने संपादन केला? इथे मुख्य एक गोष्ट आहे की म्हणजे सोसायटी तर आहेच आपल्या बाजूला, आणि सर्वात मोठी ढाल इथे आपले आपले पॅरेंट्स असतात, आई वडील. म्हणजे इथे आपण शहरात असतो, परंतु जे काही प्रेशर असतं, म्हणजे सामाजिक प्रेशर आहे किंवा आपल्या घरचं पण थोडंफार असतं आई वडिलांचं, की मुलगी आहे, समोर लग्न करायचं आहे, किती दिवस बाहेर थांबणार. परंतु ते जे प्रेशर आहे ते आपल्या डोक्यापर्यंत येऊ देत नाही. म्हणजे ते त्यांच्यापर्यंतच ते थांबवून ठेवतात. तर ती अशी गोष्ट आहे. आणि मध्यंतरी मी सुद्धा काही गोष्टी टाळल्या होत्या. म्हणजे मित्र मैत्रिणी होत्या इंजिनिअरिंगच्या बऱ्याचशा, सगळ्यांचं कॅम्पसमध्ये सिलेक्शन झालं होतं. ते समोर निघून गेलेले होते आपल्यापेक्षा आणि आपण अजूनही तिथेच थांबलेलो होतो. तर अशा गोष्टी डोक्यात न याव्या म्हणून ते कॉन्टॅक्ट कमी करणं, किंवा मग असे आजूबाजूला सुद्धा काही असे लोक असतात की थोडं आपल्याला वाटू शकतं की नाही आपण बरेच मागं आहोत, तर इथून म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण न होता आपण निगेटिव्ह म्हणजे बनायलाच नको अशा वेळी. तर अशा गोष्टी मी बऱ्यापैकी टाळल्या त्यावेळी. आणि फॅमिलीचा सपोर्ट म्हणजे अतिशय उत्तमरित्या होता. म्हणजे आई बाबा तर एवढे सुशिक्षित नाहीयेत, परंतु मी तिथे त्यांना निरक्षर सुद्धा म्हणू शकत नाही. कारण त्यांचं जरी 4थी किंवा 7वी पर्यंत जरी शिक्षण झालं असेल, तरी ते डोक्यानं म्हणा किंवा हृदयानं म्हणा ते शिक्षितच होते. कारण त्यांनी मुलांना समोर काढलं, तर मी त्यांना निरक्षर बिलकुलच म्हणणार नाही. आणि त्यांचा सपोर्ट म्हणजे दररोज त्यांचं एकच म्हणणं होतं की कितीकही पराभव आले तरी ते तू हसत खेळत तू सामोरं जा त्यांना, कारण तुझा एकच विजय सगळे पराभव खोडून टाकू शकतो. आणि तेच मग मी लक्षात ठेवलं की ठीक आहे, यांचा जर मेजर सपोर्ट असेल तर कशाला मागे बघायचं. आणि नेमकं म्हणजे तीच एक म्हणजे उत्तम संधी होती आपल्या आयुष्यात, की तुम्हाला असे पॅरेंट्स लाभणं, असे मित्र मैत्रिणी लाभणं हे खूपच गरजेचं आहे. त्या संपूर्ण प्रवासात त्यांनी तुम्हाला खंबीरपणे पाठिंबा दिला म्हणून आज तुम्ही इथे इथपर्यंत पोहोचलात. या एकूणच परीक्षेची तयारी करत असताना पाठांतराचा भाग किती असतो? म्हणजे पाठांतर करणं किती गरजेचं आहे? आणि पाठांतर कराव्या लागणाऱ्या घटकांची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी? यामध्ये आपल्याला दोन्ही गोष्टीची जोड द्यावी लागेल मॅडम, कारण प्रिलिम्स आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू हे जे तीनही जे असे टप्पे आहे की यामध्ये आपल्याला पाठांतर आणि तो कन्सेप्ट क्लिअर करणं, अनालिसिस करणं किंवा कॉम्प्रिहेन्शन, तर अशा दोन्ही गोष्टींची आपल्याला जोड द्यावी लागेल. आणि प्रिलिम्सचा जो भाग जर बघितला आपण, तर जिओग्राफी असा सब्जेक्ट आहे की तिथे आपल्याला ते कन्सेप्ट सुद्धा क्लिअर करून घ्यावे लागते. कारण आता जी काठिण्य पातळी आहे प्रश्नांची, तर ती थोडी वाढलेलीच आहे. म्हणजे अर्थक्वेक वर जर एखादा प्रश्न येत असेल तर तिथे आपल्याला फॅक्ट्स कमी पडणार नाही, तर तिथे आपल्याला ते समजून घेणं अगदीच महत्वाचं आहे. आणि
पॉलिटी जर असेल तर तिथे आपल्याला आर्टिकल्स ते रटूनच ठेवायचे आहे. म्हणजे पहिलं कशाचं आहे, पाचवं कशाचं आहे, पार्ट कसले आहेत, तर ते आपल्याला पेअर मध्ये येऊ शकतं. तर अशा गोष्टी आपण ते लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मेन्स बद्दल जर बोलायचं झालं तर प्रिलिम्सचा जवळपास 40 ते 50% भाग जो आहे तर तो मेन्स मध्ये आहे. आणि 800 मार्कांची मेन्स, तर त्यामध्ये ते अनालिटिकल आणि फॅक्च्युअल, तर दोन्ही याची सांगड घालणं खूप गरजेचं आहे आपल्याला. आणि तिथे लिहिलेलं असतं खरं तर, जेव्हा आपण मेन्सचा सिलेबस बघतो तर तिथे टीप दिलेली असते की कोणताही सुशिक्षित व्यक्ती हा विशेष अभ्यास न करता हा पेपर सोडवू शकतो. म्हणजे ते अनालिटिकल बद्दल बोलत असतात. आणि तरी आपल्याला फॅक्च्युअलचा जो डेटा आहे तर तो संग्रहित करून ठेवावा लागतो. म्हणजे पहिला जो जीएसचा भाग आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, त्यात ऍग्रिकल्चर पण आहे. त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा नोट्स आपण काढून ठेवू शकतो. दुसरा जो आहे जो पॉलिटीचा भाग आहे तर त्यामध्ये ऑब्विसली लॉज आहेत, तर त्याच्या नोट्स आणि आर्टिकल्स असेल त्याच्या नोट्स गरजेच्याच आहेत. तिसरा जो म्हणजे पेपर आहे आपला एचआरडी आणि एचआर, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा म्हणजे नोट्स काढून ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि ते वारंवार वाचत राहणं आणि त्याची रिव्हिजन करणं. आणि शेवटचा जो टप्पा आहे इंटरव्ह्यू मध्ये, आणि तिथे सुद्धा आपल्याला म्हणजे मायनर डिटेल्स असेल तर तीही सुद्धा अशीच लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे वारंवार रिव्हिजन करायची आणि नंतर मग ते लक्षात ठेवायचं. किंवा मग पूर्ण डेटा आपण जर कलेक्ट करून ठेवला तर ऐन वेळेवर आपली अशी म्हणजे धांदल उडत नाही. तर मग अशा गोष्टी आपण तिकडे बघायला पाहिजे. मगाशी तुम्ही फॉरेस्टच्या पूर्व परीक्षेचा उल्लेख केला. तर फॉरेस्टच्या पूर्व परीक्षेसाठी जास्त भाग हा मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचा असतो. तर Yes. त्या संदर्भाची तयारी तुम्ही कशी केली? जेव्हा मी 2017ला इथे होते प्री आय एस ट्रेनिंग सेंटर नागपूरला, तेव्हा माझ्यासोबत मैत्रिणी होत्या माझ्या 2, त्यांनी तेव्हा मेन्स दिलेली होती. तर मला असं वाटायचं की नाही, हे आपल्याला प्रिलिम्स द्यायची आहे तर आपण हा अभ्यास आपण यांच्यासोबत सोबत करून घेऊया. तर मग तेव्हा पहिल्यांदा मी मराठी वाचायला घेतलं आणि इंग्लिश सुद्धा वाचायला घेतलं. मराठीची गोडी वाटत होती वाचण्याच्या वेळेस की नाही, हे खूप छान आहे वाचायला वगैरे बाबा. म्हणजे आनंदाने वाचलं की ते कसं जास्त डोक्यात राहतं. आणि नंतर इंग्लिश पण वाचायला घेतलं. आणि नंतर फॉरेस्टची प्रिलिम्स होती तेव्हा ते गांभीर्यानं थोडं घेतलं मी की नाही, आपल्याला प्रिलिम्स काढायची आहे. 50 ते 55च्या दरम्यान आपल्याला मार्क्स पडायलाच पाहिजे जर आपल्याला मेन्स द्यायची असेल तर. आणि थोडं कंपॅरिझन करून बघितलं. म्हणजे एमपीएससीच्या मेन्स मध्ये जे ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे मराठी इंग्लिशचा आणि फॉरेस्टची जी प्रिलिम्स आहे तर त्यामध्ये काठिण्य पातळीचा थोडा फरक आहे. म्हणजे एमपीएससीची जी फॉरेस्टची प्रिलिम्स आहे ती थोडी म्हणजे इझी असते. तर मग मला वाटलं की नाही, आपल्याच्यानं हे होऊनच जाणार आहे. आणि मग तशी तयारी मी चालू केली आणि यश मिळालं मला त्यामध्ये. तुम्ही वनसेवेच्या मुलाखतीपर्यंत पण गेलेला आहात 2 वेळा. तर येस. वनसेवेच्या मुलाखतीची तयारी करताना विद्यार्थ्यांनी कोणत्या घटकांवर फोकस केला पाहिजे? इथे मला मुद्दामून सांगावं वाटेल की जेव्हा माझा पहिला इंटरव्ह्यू होता वनसेवेचा, आणि एमपीएससी मधला पहिलाच वनसेवेचा आणि तो सुद्धा, तर मग तेव्हा मला वाटायचं की आपला फॉरेस्टचा इंटरव्ह्यू आहे तर आपण म्हणजे अगोदर मेन्स झालेली होती, बऱ्यापैकी फॉरेस्ट अभ्यास होताच आणि त्यात मला नवीन ऍड करायचं होतं. म्हणजे आता मी अमरावतीची आहे तर मला मेळघाट विशेष आहे किंवा विदर्भामधले काही फॉरेस्ट असेल, इन्व्हायरमेंट असेल, क्लायमेट असेल, सॉइल असेल, तर हे सगळं मला बघायचं होतं. राईट्स असेल म्हणजे ट्रायबल राईट्स आहेत, तर मग ह्या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने ते मुख्य मी करून ठेवलेल्या होत्या. आणि बऱ्यापैकी छान तयारी होतीच माझी. परंतु थोडं असं ग्रॅज्युएशन माझा टेक्निकल आहे तर ते सुद्धा बऱ्यापैकी केलं होतं. आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस मला माननीय पॅनेल जे होतं तर त्यांनी मला टेक्निकल जास्त प्रश्न विचारलेत. तर तेव्हा मला जाणवायला लागलं की नाही, आपण ते फॉरेस्ट आणि ते टेक्निकल दोन्ही बरोबरीनच करायला पाहिजे. म्हणजे तिथे कमी पडायला नको, कारण त्याचा प्रभाव मग इंटरव्ह्यूच्या मार्क्सवर होतो. आणि नंतर मग मी एमपीएससीची जो आता हा जो नायब तहसीलदार जे मला पद मिळालं आहे, तर या इंटरव्ह्यूच्या वेळेस मी टेक्निकल आणि ओव्हरऑल सगळं करून ठेवलेलं होतं. म्हणजे कुठेच आपण लढायला नको. आणि जे करंट अफेअर्स असतं, म्हणजे आता माझं कम्प्युटर सायन्स आहे तर
त्यामध्ये काय रिसेंट डेव्हलपमेंट आहे, कुठल्या म्हणजे कुठला एखादा पॉइंट असेल तर तो कसा एक्सप्लेन करायचा, तर ते मी बऱ्यापैकी विचारून ठेवलं होतं किंवा गायडन्स घेतलं होतं आणि त्याचा मला खूप छान फायदा झाला इंटरव्ह्यूमध्ये. एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. तुम्ही ग्रामीण भागातून आलेला आहात आणि तुम्हाला एकंदरीतच ग्रामीण भागाची ओढ आहे. तर आता येत्या काळात तुम्ही महसूल विभागात काम करणार आहात, तर त्या कामाच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी तुम्ही कोणते बदल आणू इच्छिता? अं, हा तर खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जेव्हा आपण यशाबद्दल बोलतो ना, की माझं खरं यश कोणतं? तर मला असं वाटतं हे पद मिळणं तर हे तर यश आहेच, परंतु आपण ते कुठपर्यंत आपल्या सामान्य लोकांच्या पातळीवर आणून ठेवतो आणि कुठे-कुठे आपण त्यांना अवेलेबल असतो. तर हे जिथे आपल्याला कळतं तेच आपलं खरं यश. आणि आता सध्या रिझल्ट लागलेला आहे, एवढी वाहवा झालेली आहे. आता खेडे विभागात असल्यामुळं मला प्रत्येक जण म्हणतं, की तुम्ही आमच्यासाठी काय कराल? कुठे तुम्ही जॉइनिंग घ्याल किंवा आम्ही जर आलो तुमच्या दारापर्यंत तुम्ही आम्हाला थांबून ठेवाल का? हे जे प्रश्न असतात त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणं, तर हेच आपलं खरं यश आहे इथे तर. आणि आता हे नायब तहसीलदार पद मिळालं तर अगदीच आपण मोठा बदल तर करू शकत नाही, म्हणजे एकदम हातात एवढं नसतं, परंतु जे काही आहे म्हणजे कोणतीही दिरंगाई न करता कशी आपण फास्ट प्रोसेस करू किंवा मग कुठल्याही उणिवा असतील कोणत्या गोष्टीच्या किंवा इतरही काही असे अंतर्गत प्रश्न असतील ते म्हणजे आमचं प्रशिक्षण वगैरे झाल्यानंतर त्यात पडल्यानंतर कळेलच. परंतु आता सध्या मी हेच सांगू शकते की म्हणजे योग्य न्याय आपल्यासारख्या लोकांना कसा लवकरात लवकर मिळेल तर हेच बघण्याचं माझं म्हणजे प्रायोरिटी राहील. मित्रांनो, प्राजक्ता यांनी अतिशय हसत-खेळत पद्धतीने त्यांचा प्रवास आपल्यासमोर उलगडलेला आहे. एकंदरीतच राज्यसेवा गट ब यांच्या पूर्व परीक्षेचा अभ्यास असेल, नंतर एएसओ, एसटीआय, पी-एस-आय याच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास असेल, त्यांचा मुलाखतीचा फॉरेस्टच्या मुलाखतीचा अनुभव असेल, या परीक्षेत पाठांतराची किती गरज आहे, या एकंदरीतच सर्व घटकांवर त्यांनी अतिशय सुंदररीत्या आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणजे परिस्थितीचा कुठेही बाऊ न करता त्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा त्या परिस्थितीची झळ त्यांच्यापर्यंत पोहोचू दिली नाही आणि म्हणूनच त्या आज इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांच्या पालकांचं सुद्धा अभिनंदन. आणि मॅडम, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी झालात. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे खूप आभार. खूप खूप धन्यवाद तुम्हाला पण आणि अनअकॅडमीला पण. त्यांनी मला इथे बोलायची संधी झाली आणि तुझ्याशी पण बोलून खूप छान वाटलं मला खरं तर. खूप खूप धन्यवाद. आणि लवकरच उपजिल्हाधिकारी म्हणून पुन्हा तुम्हाला आमच्या या प्लॅटफॉर्मवर बोलवण्याची संधी आम्हाला मिळो, अशा मी तुम्हाला अनअकॅडमीकडून शुभेच्छा देते. खूप खूप धन्यवाद आणि ती सुवर्ण संधी चालून येऊ लवकरच. करूया प्रयत्न करूया. थँक यू. थँक्यू.